गणेशोत्सवानंतर आता वेध लागलेत ते दसऱ्याचे। दसरा आणि राजकीय मेळाव्यांचं गणित महाराष्ट्राला काही नवीन नाहीये। विशेष म्हणजे ठाकरे आणि दसरा मेळावा असं वेगळं समीकरण आहे। दसरा मेळाव्याला शिवतीर्थवरून बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना पुढची दिशा दाखवायचे। त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांसमोर पुढील राजकीय भूमिका मांडतात। मात्र शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे असे दोघांचे 2 दसरा मेळावे होतात। मात्र यंदाचा दसरा मेळावा हा ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी स्पेशल असणार आहे। कारण यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू 2 दशकांनंतर शिवतीर्थवर एकत्र येण्याची शक्यता आहे। दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे हे बंधू राज ठाकरे यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। एवढेच नाही तर याच व्यासपीठावरून ठाकरे बंधू मोठी घोषणा करणार असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे ठाकरे बंधू दसरा मेळाव्यामध्ये एकत्र आल्यास नेमकी कोणती घोषणा करणार यावरून विविध चर्चा देखील सुरू झाल्यात। आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो। माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंतची माहिती आहे। 2 स्वतंत्र पक्ष आहेत। विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी 2 स्वतंत्र पक्ष आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। हा प्रकार गैरसमजुतीमधून झाला होता। त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कोणाचा आहे हे माहिती नव्हतं। दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हिमतीने वागवणारे नेते आहेत असं म्हणत मंत्री जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठराखण केली आहे। जो फोन झालेला होता तो गैरसमज त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या, त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे। म्हणून त्यानिमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मला नंबर द्या, मी कॉल करते अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे। त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। पण मुख्य जो उद्देश होता यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता। पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे, त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही। तर मनोज जरांगे पाटील यांना उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळते। डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये ते जाणार आहेत। नारायणगडावर दर्शन घेऊन त्यानंतर ते घरी जाणार असल्याची माहिती मिळते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उद्या रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। उद्या मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून सुट्टी होईल आणि त्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये दर्शन घेतील। त्यानंतर नारायणगडावर ते दर्शनाला जातील। नारायणगड दर्शन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे घरी आपल्या जाणार आहेत अंतरवाली सराटीमध्ये। उद्या त्यांना डिस्चार्ज मिळतोय अशी माहिती आहे। आज नवी दिल्लीमध्ये संसद भवनात भाजपची एक खास कार्यशाळा पार पडतीये। या कार्यशाळेमध्ये खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीएसटी सुधारणांसाठी धन्यवाद व अभिनंदन देखील व्यक्त करण्यात येणार आहे। या कार्यशाळेमध्ये सर्व खासदार उपस्थित राहणार असून 4 सत्रांमध्ये आत्मनिर्भर भारत, स्वदेशी भारत यांसारख्या विषयांवर केंद्रीय मंत्री कमलेश पासवान, सुधांशु त्रिवेदी, बासुरी स्वराज तसेच ज्योतिमर्य महतो, सीपी जोशी आणि अतुल गर्ग त्याचबरोबर संगीता यादव आपले विचार मांडणार।